नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत लसूणी पालक. त्यासाठी पॅन गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 चमच तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्याच्यानंतर टाकायचं आहे जिरे. जिरे छान फुलले गेल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे ठेचलेला लसूण आणि व्यवस्थित परतून छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपला लसूण इथे भाजला गेला आहे. आता आपण याच्यामध्ये जी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतले ती पालक घालून घ्यायची आहे. सोबतच याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी शिजून घेऊ. 1 मिनिटानंतर बघू शकता व्यवस्थित परतून इथे चेक करायचं आहे आपली पालक शिजले का. इथे अजून 1 मिनिटभर मी ते पालक शिजवून घेणार आहे. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी शिजवून घेऊ. आता इथे 1 मिनिटानंतर आपली पालक शिजली गेली. अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आता दुसरीकडे पॅन गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतलेत. ते व्यवस्थित परतून छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आपले शेंगदाणे भाजले गेलेत. आता याच्यामध्येच मी 1 चमचा तीळ घालून घेणार आहे. तीळ पण व्यवस्थित परतून छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आपले तीळ आणि शेंगदाणे भाजले गेले ते बाजूला काढून गार व्हायला ठेवायचे आहेत. त्याच पॅनमध्ये 1 चमचा बेसन छान असं परतत खरपूस भाजून घ्यायचं आहे. अशा छान छान रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, तर मला सपोर्ट करा. आपलं बेसन इथं भाजलं गेलंय. आता ते सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते छान बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी छान असं बारीक मिश्रण वाटून घेतलंय. आता पुन्हा पॅन गरम करून त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी छान टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालून घ्यायचे आहे. जिरं फुललं गेलं पाहिजे. जिरं फुलल्यानंतर ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे. रेसिपीचं नावच आहे लसूणी पालक, त्यामुळे लसूणचा वापर तर झालाच पाहिजे. आता याच फोडणीमध्ये मी अर्धा चमचा तीळ घालून घेतलेत. ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तो पण परतून व्यवस्थित छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा इथे भाजला गेला आहे. त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतले. ती पण व्यवस्थित परतून आता त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तो याच्यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ वापरलं आहे. आपण मगाशी पालकमध्ये पण मीठ घातले.
आता इथं पण थोडंसं घातलं आहे, त्याच्यामुळे नंतर टेस्ट करून तुम्ही पुन्हा मीठ घालू शकता। आता याच्यामध्ये लाल तिखट, चिमूटभर हळद आणि थोडासा गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जितकी तिखट हवे तितकं तुम्ही घालू शकता। आता याच्यामध्ये आपण जे मगाशी वाटण करून घेतलं होतं ते घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता या वाटणामध्ये 1 ग्लासभर पाणी घालत व्यवस्थित परतत राहायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याला छान उकळी येईस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता ह्या वाटणाला छान असं उकळी आले। आता आपण ह्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली पालक होती ती घालून घ्यायची आहे। पालक घालून ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। वाव, काय सुरेख दिसतंय। आता याला झाकण ठेवून 1 मिनिट उकळी येऊ द्यायचं आहे। इथे पालकला छान अशी उकळी आली। तुम्हाला जितका दाटसरपणा हवा तितकी ती तुम्ही शिजवून घेऊ शकता। आता दुसरीकडे मी छोटी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला तडका द्यायचा आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं छान फुलल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मी इथे 2 लाल मिरच्या घेतल्यात त्या घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर त्याच्यामध्येच लाल तिखट टाकायचे आहे आणि लगेचच ते मिश्रण आपण या लसूण पालकमध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता छान अशी लसूणी पालक आपली इथे तयार आहे। धन्यवाद।